नमस्कार. जीवनात काही लोक हसत नाहीत कारण त्यांना दुःख नसतं. ते हसत नाहीत कारण आयुष्याने त्यांना इतकं काही शिकवलं असतं की हसूही मोजून वापरावं लागतं. आणि अशीच एक रास आहे मकर रास, ज्यांच्या आयुष्यातील कथा ग्लॅमरची नसते पण संघर्षाची असते, ज्यांच्या नशिबात शॉर्टकट नसतात पण भक्कम पाया असतो. आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीचं दुःख, त्यांचे संघर्ष, त्यांच्यावरचे ग्रहदोष, नात्यातील वेदना आणि शेवटी त्यांच्यावर येणारा सुवर्णकाळ. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीचं दुःख, शांत दिसणारी पण आतून ज्वालामुखी रास. मकर राशीचं दुःख कधी कोणाला दिसतच नाही, कारण ते दुःख दाखवत नाहीत, ते रडत नाहीत, ते बोलत नाहीत, ते कोणावर अवलंबून राहत नाहीत, पण आतून दररोज तुटतात, तुकडे तुकडे होत राहतात. दुःख एक जबाबदाऱ्या वयापूर्वी येतात. मकर राशीचे लोक लहान वयातच मोठे होतात. इतर लोक जिथे मस्ती करत असतात तिथे मकर राशीवर घर, कुटुंब, नातेवाईक, पैशाची जबाबदारी येऊन बसते. त्यांनी कधीही आपल्या मनानं आयुष्य जगलेलं नसतं. त्यांचं आयुष्य करायला हवं मध्येच अडकलेलं असतं. दुःख दोन, नात्यात दिलेलं कुणालाच कधी दिसत नाही. मकर राशीच्या मनात प्रेम असतं पण दाखवण्याची स्टाईल नसते. ते शांत, प्रॅक्टिकल आणि जास्त बोलत नाहीत, पण जेव्हा प्रेम करतात ते पूर्ण आत्म्याने करतात. समस्या अशी की ते इतकं देतात की समोरचा गृहीत धरतो. आणि शेवटी मकर रास एकच शिकते, कुणालाही जास्त महत्त्व देऊ नये. दुःख तीन, स्वतःसाठी वेळ कधीच उरत नाही. कुटुंबासाठी, कामासाठी, समाजासाठी. मकर रास स्वतःला विसरते. ते स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतात फक्त इतरांचं जग सुंदर करायला. पण दुःख हे की मकर राशीसाठी कोणीच हे करत नाही. दुःख चार, त्यांच्या बोलण्याचा नेहमी गैरसमज होतो. मकर रास सरळ बोलते. गोड भाषा, चक्कर शब्द, इमोशनल ड्रामा हे त्यांना जमतच नाही. त्यांचा स्वभाव कडक नाही, त्यांची सत्यता कडक आहे. समोरचे लोक मात्र ते राग मानतात, उर्मटपणा मानतात आणि मकर रास शांत बसते. दुःख पाच, करिअर उशिरा चमकतं. जन्मपत्रिकेत शनी मारक स्थितीत असेल तर मकर राशीचं यश उशिरा येतं. तरुणपण संघर्षात जातं, मधल्या वयात मेहनत असते. यश दिसायला 30 ते 36 नंतर लागतं. भाग्योदय उशीर होतो पण जोरात येतं. त्रास कुठून येतो? ग्रहदोष, शनीचा प्रभाव आणि कर्मफल. कधी कधी मकर राशीच्या आयुष्यात एक विचित्र प्रश्न वारंवार उभा राहतो. मी इतकं कष्ट करते, इतकी प्रामाणिक आहे, कुणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच वाट्याला इतका त्रास का? हे नेमकं कुठून येतं? मकर राशीचा जीवनचक्र कठोर परीक्षा असलेलं रासचक्र. मकर राशीचा स्वामी शनी, आणि शनी म्हणजे संयम, शिस्त, जबाबदारी, कर्म, धडा, परीक्षा आणि न्याय. म्हणून मकर राशीचे जीवन सुरुवातीपासूनच सोपं नसतं. त्यांच्या प्रत्येक आनंदापूर्वी एक परीक्षा, प्रत्येक यशापूर्वी संघर्ष, प्रत्येक नात्यात एक भावनिक कसोटी. म्हणूनच बहुतेक मकर राशीचे लोक त्यांच्या वयाच्या तुलनेत लवकर मोठे होतात. ते लहानपणापासूनच जबाबदाऱ्या पेलतात, घराची, करिअरची, कुटुंबाची. हे त्रास कुठून येतात? कर्मातून, ग्रहांच्या धड्यांतून आणि शनीच्या न्यायातून. शनीचा प्रभाव, प्रेमाने दिलेली कठोर परीक्षा. शनी वाईट नसतो, शनी हा शिक्षक आहे. मकर राशीवर शनीची तीन मोठी युती किंवा प्रभाव भारी पडतो. साडेसाती आणि धैर्याची परीक्षा. साडेसाती मकर राशीला जास्त खोलवर लागते कारण ते स्वतः शनी राशीचे. त्यामुळे धडे भारी, बदल मोठे आणि चुकांची किंमत जास्त. या काळात नात्यात तणाव, करिअरमध्ये अडथळे, पैशाचा उतार, कुटुंबातील ताण, मानसिक थकवा आणि एकटेपणा. हे सर्व अनुभव मकर लोकांना दिसतात. पण कारण काय? शनी त्यांना रेडी करतो, जडपण काढून टाकतो, जिथे ते अडकले आहेत तिथून बाहेर काढतो. घया आणि अष्टम शनी, भावनिक जखमा. जेव्हा शनी अष्टम, चतुर्थ किंवा द्वितीय स्थानी जातो, मकर राशीला भावनिक धक्के बसतात. विश्वासू लोक दुरावतात, नाती हातातून निसटतात, ज्या लोकांवर प्रेम असतं ते दूर जातात. कुटुंबात मतभेद. हे का होतं? कारण शनी तुम्हाला सांगतो, ज्यांना तुम्ही खूप महत्त्व देताय तेच तुमच्या कमजोरी बनतायत.
तुम्हाला स्वतःला मजबूत करायचं आहे. ग्रहदोष. कुठल्या दोषामुळे जास्त वेदना येतात? राहू दोष. राहू मकर राशीला मानसिक पातळीवर खेचतो. अचानक चिंता, अनिश्चित भविष्याची भीती, नाती तुटण्याची शक्यता, चुकीचे लोक भोवती जमा होणे, फसवणूक किंवा धोका. मंगल दोष. कर्मदोष. हे दोष मकर राशीच्या नात्यात जास्त प्रभाव टाकतात. प्रेमात गैरसमज, विवाहात ताण, जोडीदार भावनिकदृष्ट्या दूर जाणे, स्वतःची भावना व्यक्त न करणे, आपल्याला कोणीच समजत नाही अशी भावना. कर्मफल. जन्मापासूनची ऊर्जा. मकर राशीचा सर्वात मोठा स्वभाव म्हणजे जिम्मेदारी. कर्मफल सांगतं की मागील जन्मात त्यांनी लोकांना मार्गदर्शन दिलं, मदत केली आणि अनेकांचे ओझे स्वतःवर घेतले. म्हणून या जन्मातही तेच पॅटर्न चालतो. लोक त्यांच्यावर अवलंबून राहतात, ते स्वतःला विसरतात, त्यांना स्वतःची काळजी घ्यायला वेळ राहत नाही. कर्मफळ त्यांना शिकवू इच्छितं, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा मार्ग आधी शोधा. मकर राशीसाठी शक्तिशाली मंत्र जाप. मंत्र 1. कर्तव्य आणि कामासाठी. नोकरी, बिझनेस सुधारण्यासाठी. ओम गण गणपतये नमः 108 वेळा, बुधवारी किंवा चतुर्थीला. मंत्र 2. संरक्षण आणि अडथळे दूर करण्यासाठी. ओम हनुमते नमः 108 वेळा, मंगळवार, शनिवार. नकारात्मक शक्ती दूर होते, शत्रू शांत होतात, आत्मविश्वास वाढतो. मंत्र 3. शनी कृपा मिळवण्यासाठी. ओम शं शनैश्चराय नमः रोज सकाळी 11 वेळा, शनिवार 108 वेळा. मंत्र 4. मनशांती आणि भावनिक स्थैर्यासाठी. ओम नमः शिवाय. रात्री झोपण्यापूर्वी अँझायटी कमी होते, मन स्थिर होतं, झोप सुधारते. पार्टनरसाठी मकर राशीशी नातं टिकवण्याचे 10 उपाय. त्यांना घाई करू नका, हे लोक स्लो ओपनर्स आहेत. त्यांच्यावर जबरदस्तीने इमोशन काढू नका. त्यांना बोलायला टाइम द्या. त्यांना कामात सपोर्ट करा. करिअर, त्यांचा आत्मविश्वास. नात्यात लॉयल्टी सर्वात महत्वाची. धोका दिला तर नातं कायमचं तुटतं. त्यांचं कौतुक करा. त्यांना अप्रिशिएशन खूप मोटिवेट करतं. त्यांना स्टेबिलिटी द्या. अनप्रेडिक्टेबल वर्तन त्यांना आवडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांचं मन खूप भरतं. त्यांच्या सायलेन्सला नेगेटिव्ह समजू नका. ते विचार करत असतात. त्यांना मच्योर संभाषण हवं असतं. ड्रामा ते सहन करत नाहीत. विश्वास मिळवा आणि सांभाळा. तो तुटला की परत जोडणं खूप अवघड. मकर राशीचा सुवर्णकाळ. येणारे 5 मोठे बदल. करिअरमध्ये भव्य वाढ, स्टेटसची चढती कमान. नोकरीत पदोन्नती, मोठी जबाबदारी, स्वतःचा व्यवसाय वाढवण्याची संधी. परदेशात कामाची संधी. तुमचं नाव, काम आणि ओळख वेगाने वाढेल. आर्थिक भरभराट. पाठीवरची पिशवी आता भरायला लागेल. गेल्या काही वर्षांत आर्थिक ताण, खर्च, अपयश, अडथळे. पण आता ग्रहमान बदलतंय. काय होणार? स्थिर पैसा, अचानक मिळकत, जुने अडकलेले पैसे परत येतील, नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडेल, गुंतवणुकीत फायदा होईल, आत्मविश्वास वाढेल, मी करू शकतोची जाणीव अधिक मजबूत. मकर राशीला आयुष्याने खूप शिकवलं आहे. आता तुम्ही आधीपेक्षा अधिक परिपक्व, शांत आणि धैर्यवान दिसणार. बदल. चुकीच्या लोकांपासून दूर जाण्याची ताकद मिळेल. स्वतःचं महत्त्व ओळखायला शिकाल. निर्णयक्षमता वाढेल, भीती कमी होईल. नात्यांमध्ये सुधारणा. योग्य लोक तुमच्या आयुष्यात येणार. शेवटी युनिव्हर्सने तुमच्यासाठी योग्य लोक पाठवायला सुरुवात केलीये. बदल. चुकीची नाती संपतील. तुमची कदर करणारे नवे लोक भेटतील. पार्टनर तुमचा अधिक जवळ येईल. कुटुंबात अडकलेले प्रश्न सुटतील. प्रेमसंबंधात आनंद. खरे प्रेम जवळ येणार. जर तुम्ही सिंगल असाल, नवे प्रेम अधिक मच्योर, प्रामाणिक, स्थिर होईल. जर तुम्ही नात्यात असाल, मिसअंडरस्टँडिंग कमी होईल, समज वाढेल. जर तुम्ही मॅरिड असाल, आर्थिक स्थिरता अधिक, म्युच्युअल रिस्पेक्ट वाढेल. मकर राशी. हा काळ तुमचा आहे. तुम्ही झेललेले संघर्ष, सहन केलेले जखमा आणि लपवलेलं दुःख, सगळ्याचा अर्थ आता स्पष्ट होणार आहे. तुमची शक्ती वाढत आहे. तुमचं नशीब जागत आहे आणि तुमचा सुवर्णकाळ अखेर सुरू होत आहे. कमेंटमध्ये आपले विचार मांडायला आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.